जय भीम सर्वांना, क्रांतिकारी जय भीम। सर्वात पहिले सर्व भारतीय जनतेला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि सर्व भिक्षुजनांचा पण मी आदरणीय प्रणाम करते। सर्व भिक्षुजनांचा दीक्षाभूमीवरती अभिनंदन आहे। ते मग एमपी मध्य प्रदेशचे असो, महाराष्ट्रातले असो की कुठचे पण असो, ऑल इंडियाच्या भंतेंना इथे हे आहे, त्यांचा हार्दिक अभिनंदन आहे। मग ते भंते सुरेश ससाई असो, भंते ज्ञानज्योती भंते जी असो की विनाचारी असो, आमचं काल माझ्या हाताने पण झालेली चूक, मी नाही म्हणत, कारण की जे माझ्या मनात नाही होत ते पण माझ्या तोंडी येऊन गेलं। आणि मी भंते विनाचार्याला भरपूर चांगल्याने ओळखते, तरी पण माझ्या तोंडी येऊन गेलं, तर हे मला खूप मोठी चूक वाटत आहे माझीवाली, आणि माझ्या हाताने खूप मोठी पाप झालं असं मला वाटते। तर म्हणून मी आपली चूक सुधरवत आहे। विनाचार्यजी, मी तुम्हाला बुद्धगयाच्या आंदोलन पासून ओळखते, आणि तुम्ही क्रांतिकारी भंते जी आहे हे मला पण माहित झाली। क्रांतीची ज्योत तुम्ही जळवलेली आहे आमच्या मनामध्ये, आणि मी हे कसं काय विसरून गेली, तर तेच नाही, सगळ्यांना बघितलं नारे लावताना, तर मला पण हे आलं, आणि मी फक्त माझ्या मनात नसणारने पण माझ्या तोंडात येऊन गेलेलं आहे। त्याच्यासाठी मी हात जोडून सर्व जनतेला माफी मागते, आणि तुमचं अभिनंदन आहे ह्या दीक्षाभूमीवरती। तुम्ही सर्व भंते लोक इथे या आणि हे करा। याच्यावर तर मी सर्वांसोबत अजून एक वेळा खूप खूप माफी मागते, आणि विनाचार्य भंतेजीच्या ना हात जोडून माफी मागते। हा, नमो बुद्धाय, जय भीम। विश्वातल्या सर्वच माझ्या बौद्ध अनुयायी, बौद्ध उपासक उपासिकांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। पावन दीक्षा भूमीवरती सर्वांचं स्वागत आहे। सर्वांनी इथे यायलाच पाहिजे। आणि यावरती ताई ज्या बोलल्या त्याच्यावरती माझं जर मत मांडायचं असेल, तर मी कालच तिथे बोलत होती की भंते विनाचार्याची 1% चुकी नसताना त्यांना आपण अशा पद्धतीने अपशब्दात बोलणे हे योग्य नाही आहे। काही लेडीजनी ते ऐकलं नाही आणि त्यांच्यावरती आरोप केला। त्याच्यासाठी मी सुद्धा भंते विनाचार्यांचे पाय पकडून माफी मागते। भले मी नाही बोलली, परंतु नागपूरच्या महिला बोलल्यात, त्याचं दुःख मलाही आहे कुठे नाही कुठे। आणि भंते विनाचार्य हे क्रांतिकारी भिक्षू आहेत, आंबेडकरी भिक्षू आहेत, ना की फक्त पूजापाठ करणारे भिक्षू नाही आहेत। त्यांच्यासोबत जे हे कृत्य इथे काल पावन दीक्षाभूमीवरती त्यांना उद्गारले काही लेडीजनी, ते फार चुकीचं केलेलं आहे। तर माझं असं मत आहे की ज्यांची गलती आहे तुम्ही त्यांना बोला। मी कालही बोलली, आकाश लामाला तुम्ही हिसाब मागा, आकाश लामाला तुम्ही बोला, ते खरंच बीजेपीचे आहेत, त्यांना तुम्ही बोलू शकता। तुम्हाला जर टार्गेट करायचं आहे तर तुम्ही नितीन गजभियेला बोला, तुम्ही राकेश धारगावेला बोला, हिसाब मागायचा आहे त्यांना घ्या, कारण यांच्या अकाउंटला पैसे गेलेले आहेत, भंते विनाचार्यांच्या अकाउंटला नाही गेले। आणि ज्यांनाही त्यांना हिसाब मागायचा आहे त्यांनी त्यांना फोन करावं आणि त्यांना हिसाब मागायला पाहिजे। जर असं वाटते घेतलाच पाहिजे तर ते देतील ना, ते हिसाब देतील। पण हा काही कालचा जो प्रकार घडला हा खूप चुकीचा घडला। आणि पूज्य भंते विनाचार्य यांनी जे धाडस गयामध्ये दाखवलं, पहिल्यांदा पंड्यांना बाहेर काढणं, त्यांचे व्हिडिओज दाखवणं, एक त्याला धाडस लागते आहे। आणि त्यांनी एवढं मोठं धाडस दाखवलं, 68 दिवस तुरुंगामध्ये राहिले। मी तिथे प्रत्यक्ष होती, माझ्यासोबत ज्योतिताई होत्या, आणि आम्ही बघितलं त्यांचा संघर्ष, ते कुठेही हलत नाही, कधी भीत नाही। आणि त्या व्यक्तीसाठी ज्या कोणी महिलांनी असं त्यांच्या विरोधात बोलले, तर मला पण खूप दुःख झालंय। मी एवढंच म्हणणार की कुणालाही बोलताना 10 वेळा आपल्याला विचार करायला पाहिजे, त्यांची चुकी नाही आहे। भंते विनाचार्यांचं दीक्षाभूमीला स्वागत आहे, त्यांनी यायलाच पाहिजे। कारण की जर आपण काल इथे पालकमंत्री येऊन गेले, आपण त्यांना रोखू शकलो नाही, त्यांना आपण बोललो नाही। आमचे धम्मगुरू आहेत, आमच्या धम्मगुरूंना आम्ही इथे बोलवण्यासाठी अशी हे करायला नाही पाहिजे की नाही तो व्यक्ती नाही पाहिजे। आकाश लामा हा काही भिक्षू नाहीये, तर आकाश लामा आला नाही याला काही फरक पडत नहीं। परंतु भंते विनाचार्य जी, आपका यहाँ पे दीक्षा भूमि पावन भूमि पे हार्दिक स्वागत है। आप आइए, आपको कोई नहीं रुकेगा। और जो भी हमारे लेडीज से कुछ गलती हो गई होंगी इन महिलाओं से, तो उन्हें माफ भी करिए। मुझे पता है कि आप बहुत दयाशील हो, करुणाशील हो, और आप बिल्कुल माफ कर दोगे। तो मेरा ये कहना रहेगा पूरे भारत में कि एक शांति की मशाल, तो विश्व पूरा ये शांति है, तभी तथागत को विश्व शांति गुरु कहा जाता है।
लेकिन महाराष्ट्र में अगर बंटी लीनाचार्य चारे जी नहीं होते। इतने दिन घूमे, इतने दिन भ्रमण किया उन्होंने, इतना घूमे हैं, तो अगर किसी को ये आपत्ति है कि क्यों घूमे, हमें हिसाब दो, तो शिद्दत से उनको फोन करिए, पूछिए, वो आपको हिसाब देंगे। उनको आप इस तरीके से डोमिनेट मत करिए, ऐसा इग्नोर मत मारिए, उनका अपमान नहीं करना चाहिए कि कोई भी हमारे धम्मगुरु हो। हम देख सकते हैं कि दीक्षा भूमि में इतने सारे हमारे धम्मगुरु है, हम सभी के लिए उनका आदर सम्मान करते हैं। तो क्रांतिकारी जो भिक्षु है, जो अम्बेडकर राइट को समझते हैं, जो बाबा साहब को मानते हैं, उनका हम लोग अपमान नहीं कर सकते। तो ये जो कल की गलती हो गई है, उसके लिए हम माफी मांगते हैं। जय भीम। अजून एक ते म्हणू का की तुम्ही